रेरा आल्यापासून कदाचित हे गोष्टी थोड्या चेंज झालेल्या आहेत, पण कुठं ना कुठं तरी एवढी मोठी अमाऊंट जेव्हा आपण एखाद्या बिल्डरला देतो तर आपल्याला हेही कळणं गरजेचं आहे की हे मी देत असताना माझ्याकडे नक्की मी ॲसेट म्हणून घेतोय का लायबिलिटी म्हणून घेतोय. कारण 99% लोक जेव्हा रिअल एस्टेटमध्ये जातात ते लोन म्हणून जातात आणि 80% ते 90% हे लोन असतं. आणि असलेली जी काही गंगाजळी आहे आपल्याकडे म्हणजे 10 वर्ष 15 वर्षात जी काही आपण कमवलेली गंगाजळी आहे ही सगळी आपण बिल्डरला देऊन टाकतो. म्हणजे आपल्याकडे राहतं काय, EMI आणि एक बँकेचं घर. कारण 20 वर्ष जोपर्यंत तुम्ही EMI भरताय ते तुमचं घर नाही, ते घर बँकेचं. मग आपल्याकडे चॉईस बऱ्याच आहेत की ज्याच्यावरती आपण काम करू शकतो, त्याच्यातून बरंच काही जनरेट करू शकतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे जर एवढा पैसा आहे तर आपल्याकडे एक हँड होल्ड जर असेल, ॲडवायझरी असेल, काही लोक असतील की तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात, तर त्यांच्या बरोबर बसून त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण नुसतं रीलच्या माध्यमातून किंवा एक नॉन क्वालिफाईड व्यक्तीकडून आपण काही गोष्टी ऐकतो आणि आपण डिसिजन घेऊन मोकळे होतो.